नमस्कार मित्रांनो, उद्या दोन मैदान आहेत. एक पुणे जिल्ह्यामध्ये आदतचं मैदान आहे आणि दुसरं एक मैदान आहे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी रंगनाथ स्वामी निगडी या ठिकाणी मैदान आहे. आणि या मैदानात आपण लवकर सकाळी जाणार आहे. मैदानामध्ये कोणकोणते बैल आलेत हे दाखवण्यासाठी. मैदान जवळच आहे. आज थोडंसं व्हिडिओ पडले नाहीत, आपण आजारी होतो, जरा सलाईन लावलेली, त्यामुळे इंस्टाग्रामला जे लाईव्ह होते त्यांना माहिती आहे आपण दवाखान्यामध्ये होतो. आणि काय होतं आहे थोडंसं विकनेस, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं माझ्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी झाल्यात आणि शुगर थोडीशी जरा कमी झाली, त्याच्यामुळे मला आज ॲडमिट. मी सांगितलं उन्हाचा त्रास लय होतो मला. आता जरा काय ती 5-6 वाजले, त्या 6 वाजता व्हिडिओ बनवतो आहे. आत्ताच दवाखान्यातून आलो आहे आणि म्हटलं बनवा व्हिडिओ तुमच्यासाठी, प्रेक्षकांसाठी. पैरे बघूया उद्याच्या मैदानात. ओपनचे पैरे, आदतचे पैरे मला माहीत नाहीत कोण आहेत. तिकडच्या मैदानामध्ये एवढं कोण पाळणार नाही. टॉपची सगळी पळतेले उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातले सगळे. कारण का की ओपनची मैदान असली की सगळ्यांना माहीत आहे, सगळेजण येतात. एक अंदाजित पैरे बघूया. उद्या बकासूर येईल एखाद्या वेळेस. काय होतं आहे, बकासूरचं नियोजन जे आहे ते कधी पण होतं आहे, कोणालाच काय कळत नाही. बकासूरची चिठ्ठी निघते पुण्यात, बकासूर पळतो आहे साताऱ्यात. बकासूरची चिठ्ठी निघते साताऱ्यात, बकासूर पळतो आहे पुण्यात. कोणाचंच काय कोणालाच काय कळणं झालं आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानातील ओपनचं मैदान आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या पाळण्यासाठी येतील. काही नंदी 15 तारखेला सुद्धा पळणार आहेत. विना प्रवेश फीचं मैदान आहे, त्या ठिकाणी सुद्धा पळू शकतील, परंतु काही येऊ सुद्धा शकतील बरं का. बघूया. उद्याचं मैदान आहे म्हटल्यानंतर उद्या एक टॉपचा नंदी येऊ शकतो त्या ठिकाणी. बकासूरचा पहिरा जो आहे तो मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती सांगेन. त्या ठिकाणी कुठल्या मैदानात नक्की येऊ शकतो आणि पहिरा कोण आहे त्या ठिकाणी मी सांगतो, त्या ठिकाणी बघा. आणि तत्पूर्वी मोठे पहिरे बघूया कोणते कोणते आहेत ते. सातारा एक्सप्रेस बलमा उद्या पाळणार आहे त्या मैदानामध्ये. सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत जो नंदी पाळला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की काल बकासूरचा पराभव केलेला सातारा एक्सप्रेस बलमाने, तोच नंदी उद्या सातारा एक्सप्रेस बलमासोबत आपल्याला पळताना दिसेल. त्या नंदीचं नाव थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील सप्तहिंद केसरी असलेला असा हा महान भारत केसरी असलेला असा सुंदर बॉस आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. हा सुंदर बॉस आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल, हा आपल्याला सिद्धेश्वर कुरुकरांचा लक्षासोबत दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीने ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. उद्या संघर्ष योद्धा बुलेट, ज्या बैलाला संबंध महाराष्ट्रात म्हटलं जातं, शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची जी बुलेट आहे ती उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि ही बुलेट जी आहे ती उद्या आपल्याला पृथ्वीराजदादा खुटवळे यांच्या किसनासोबत उद्या पळताना दिसू शकेल. आणि किसना आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीचं त्याच्याकडे पळ आहे आणि कशा पद्धतीनं सुद्धा तो पळतोय. जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय असा हा किसना त्यांचा खूप चांगला पैरा आहे उद्याच्या मैदानातील हा. उद्याच्या मैदानामध्ये आणखीन एक पैरा, ज्या नंदीने संबंध महाराष्ट्र गाजवला आहे त्याच्या पळण्यातून असा हा मानघरकरांचा वादळ उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. मानघरकरांचं वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे. आणि 800 फूट पल्ला आहे. 800 फूट पल्ला आहे म्हटल्यानंतर की ते एक हरकतोच तो बैल. काय होतं त्यालाच माहीत नाही, मग असलं स्पीड पळतं, स्पीड लागतं त्याला. आणि हा आपल्याला पळताना दिसू शकतो कुमटेकरांच्या वजीरसोबत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कुमटेचा वजीर जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना दिसेल आपल्याला कुमटेकरांचा वजीर. बघूया कशा पद्धतीचा पळ आहे, दाखवते ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये. उद्याच्या मैदानामध्ये आणखी एक टॉपचा पैरा, जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कशा पद्धतीचा पळ आहे. जाईल ते मैदान, कोणतंही मैदान असू द्या, कितीही टॉपचे पैरे असू द्या, त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असणारा असा हा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी, महान भारत केसरी असा हा सुंदर आपल्याला पळताना एखाद्या वेळेस दिसू शकतो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आणि गाजवतोय असा हा सिकंदर 81 रायफलच्या दावणीतला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आत्ता स्वर्गवासी आपला रायफलचं निधन तुम्ही बघितलं कशा पद्धतीने झालेलं. ऊन खूप आहे, उन्हामध्ये बैल माझ्या अंदाजानुसार नाही पळवू नये, गॅपने पळवावीत. उद्याचं एक सिकंदर 81 आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर ही जोडी पळताना दिसू शकेल एखाद्या वेळेस. बघूया.
तसेच आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे विसापूरकरांचा कार्तिक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि तो खूप चांगला पळतो आणि त्याचा चांगलं स्पीड, त्याच्या स्पीडनेस तो आत्ता उजेडामध्ये आहे आणि सगळा महाराष्ट्र त्याला एक गुलालाचा बादशाह म्हटलं जातो. असा हा विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पळताना दिसू शकेल. महान भारत केसरीचा मानकरी असलेला हेमंत पुलरे साहिल प्रतिष्ठान दोरली यांच्या हरण्यासोबत बघूया. ही सुद्धा जोडी चांगली पळेल मला वाटते. बघूया उद्या कसे पळ दाखवते ही जोडी बघूया. तसेच आपल्याला विनायक शेट लिंगरे यांचा डायमंड जो अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकर यांच्याकडे असतो असा हा डायमंड आपल्याला पळताना दिसू शकेल. शिरसवडीकरांच्या रायफलसोबत आणि शिरसवडीकरांची रायफलसुद्धा एक चांगला नंदी आहे, जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतो हा सुद्धा. बघूया कशा पद्धतीनं ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळ दाखवून संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत ते हिरावून घेत आहेत. उद्या आपल्याला आणखीन एक टॉपचा पायरा म्हणावा लागेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चिंचनेरकरांचा जो गणाभाव आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं त्याचासुद्धा पळ आहे. चिंचनेरकरांचा गणाभाव आपल्याला पळताना दिसू शकेल. चिंचनेरकरांच्याच लाडूसोबत किंवा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांचासुद्धा नंदी आहे त्याच्यासोबत पळताना दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीनं हा सुद्धा एक पळ उद्या पळताना आपल्याला दिसू शकेल. उद्या आपल्याला मादळ मुठीकरांचा शिखरा जो आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल. सोन्या उर्फ धोनी खूप दिवस मैदानापासून दूर आहे. सोन्या उर्फ धोनी तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल. उद्याच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राची एक टॉपची नामांकित जोडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ज्या जोडीनं कालच एक मैदान गाजवलं आणि त्या मैदानामध्ये दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला ज्या वेळेस पाळली, एकदाच गाडी पाळली, 2-3 वेळा पाळली मला वाटते, परंतु काय एकदा गाडी फॉल झाली होती. असा हा पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा 8500 हा सर्जा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. अजय शेठ कारोंडेकरांचा चिक्यासोबत आणि काय गाडी पाहिली, गाडीनं फायनल काय कसल्या स्पीडनं काढला आणि खरंच माणसांच्या नजरा ज्या आहेत त्या हिरावून घेतल्या. या जोडीनं खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. कोण आहे? तेजा आणि दिवाण्या, एक टॉपची जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेजा दिवाण्या कशा पद्धतीचा त्यांचा पळ आहे आणि चांगले रथी महारथी सुद्धा म्हणायला काही हरकत नाही यांना, कारण की हे दोघेजणं ज्या वेळेस पळाले त्यावेळेस चांगलीच कामगिरी केलेली आहे आणि चांगल्याच कामगिरीने यांनी माणसांची मनं जी आहेत ते जिंकलेली आहेत. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही सुद्धा जोडी चांगली कामगिरी करून माणसांची मने जी आहेत ती जिंकत आहेत. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.